संगमनेर शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिंदेंच्या शिवसेनेची बाईक रॅली, श्रीकांत शिंदेंचा आमदार अमोल खताळ तसंच भाजप सेना युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी। मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत मंत्री आशिष शेलार यांनी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी रॅली काढली। आमदार नितेश राणेंसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी, निवडणुकांचा प्रचाराचा शेवटचा दिवस। महाड शहरात मंत्री भरत गोगावले यांचा डोर टू डोर प्रचार। सांगलीच्या तासगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी आमदार रोहित पाटील यांचा डोर टू डोर प्रचार। जनता आम्हालाच सत्ता देईल, रोहित पाटलांकडून विश्वास व्यक्त। नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची माघार। कोल्हापूरच्या कागलमधील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शारदा नागराळेंची माघार। मुश्रीफ आणि समरजित घाटगेंच्या गटाला पाठिंबा। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात धाराशिवच्या परंड्यात अंधश्रद्धेचा खेळ। शहरातील एका प्रार्थना स्थळात जनशक्ती नगरविकास आघाडीच्या उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सुया दाभण टोचून काळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवल्याचा प्रकार। आमच्या फोटोला कितीही सुया टोचल्या तरी फरक पडणार नाही, जनता तुमच्या त्रासाला कंटाळी। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांची परंड्यातील अंधश्रद्धेच्या प्रकारावर प्रतिक्रिया। जतमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर रात्री दगडफेकीचा प्रकार। भाजपच्या काही लोकांनी दगडफेक केल्याचा पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांचा आरोप। शिंदेंच्या गुलाबो गँगनं 1 तारखेला लक्ष्मीदर्शन होणार असल्याचं म्हटलं होतं, तेव्हा लक्ष्मीदर्शन कुठे कुठे झालं हे आयोगानं तपासावं, संजय राऊतांचं आवाहन। मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ल्यात गाड्यांची तपासणी। सर्व गाड्या थांबवून निवडणूक आयोग विभागाकडून तपासणी। हिंगोलीत प्रचारादरम्यान भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। पैसे वाटल्याच्या आरोपावरून राडा, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, मुख्यमंत्री फडणवीसांची निवडणूक पुढे ढकलल्याच्या प्रक्रियेवर प्रतिक्रिया। निवडणुका पुढे ढकलल्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी कोणाची, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून सवाल उपस्थित। राज्यात रोज लोकशाहीची हत्या होते, निवडणुका पुढे ढकलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काँग्रेस नेते नाना पटोलेंची टीका। राज्यात नगराध्यक्षपदाच्या 22 निवडणुका लांबणीवर, बिनविरोध निवड झालेल्या अनगरचीही निवडणूक प्रक्रिया स्थगित। बाळापूर, अंजनगाव, सुरजी, यवतमाळ नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर। राज्यभरात नगरसेवक पदाच्या 731 जागांवर निवडणुकांना स्थगिती। आरक्षणाची 50% अधिकची मर्यादा ओलांडल्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या। अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 187 नगरसेवक पदाच्या निवडणुकांना स्थगिती। या खालोखाल छत्रपती संभाजीनगरमध्ये 144, पुण्यात 143, नाशिकमध्ये 120, कोकण विभागात 69 तर नागपूर विभागात 68 नगरसेवक पदाच्या निवडणुकांना स्थगिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती। 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला होणार मतमोजणी। भंडारा नगरपालिकेत प्रभाग क्रमांक 15A आणि प्रभाग क्रमांक 12A या 2 ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या। उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी पर्याप्त कालावधी न मिळाल्याच्या कारणावरून दोन्ही ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती। सांगोल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांच्या ऑफिसवर निवडणूक विभागाचे छापे। भरारी पथकानं छापे टाकून झाडाझडती घेतल्यानं शिवसेना कार्यकर्ते संतप्त। भाजप, शेकाप, राष्ट्रवादी यांच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयावरही धाड। रात्री उशिरा सांगोल्यात महात्मा फुले चौकातील कार्यालयात तपासणी। कोण कुठल्या पक्षात हे पाहून रेड टाकली जात नाही। सांगोल्यातील निवडणूक आयोगाच्या धाडीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। माझीही गाडी तपासली जात असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य। सांगोल्यात छापेमारी मागे फडणवीस नाहीत तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक आबा साळुंके। शहाजीबापूंचा गंभीर आरोप। शहाजीबापू बोलले आणि लगेच छापे पडले, यात शंका घेण्यासारखी स्थिती। शिवसेना नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया।
ऑपरेशन लोटसचा फटका शिंदे आणि अजित पवारांना बसणार. शहाजी बापूंकडून ऑपरेशन लोटसची सुरुवात. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा दावा. गुवाहाटीला जाताना झाडी डोंगर हॉटेल गोड लागले. आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चारल्यावर छापे सुरू झाले. अंबादास दानवेंचा शहाजी बापूंना टोला. राणे विरुद्ध राणे असं होणं योग्य नाही. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर मी बरोबर असलेल्यांच्या बाजूने असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा समोर. दुसऱ्याचं महत्त्व कमी करणं ही भाजपची रणनीती. रोहित पवारांची टीका. एकनाथ खडसेंकडून घराणेशाहीचं राजकारण. गिरीश महाजनांचं टीकास्त्र. तर खडसे आपल्या लहान नातवाला देखील शाळेत मॉनिटर करतात की काय, महाजनांची खोचक टीका. अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते दीपक बोडखे यांची पक्षातून हकालपट्टी. पक्षविरोधी काम केल्यानं 6 वर्षांसाठी निलंबन. धारावी बचाव समिती लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार. 7 तारखेला कामराज स्कूल मैदानात होणाऱ्या सर्वपक्षीय सभा या ठिकाणी आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार असून आदित्य ठाकरे यामध्ये काय बोलणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारची 4 वर्षीय बालिकेला जोरदार धडक. शिरूरच्या बोऱ्हाडेमळा इथे पुणे अहिल्यानगर मार्गावरची घटना. आमदार कटकेंच्या कार्यकर्त्यांनी चिमुकलीला रुग्णालयात दाखल केला. प्रेमप्रसंगातून गर्भधारणा झालेल्या एका अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म देताच विहिरीत फेकल्याचं समोर. गोंदियाच्या एकोडी गावातली घटना. पोलिसांनी अल्पवयीन मातेला घेतलं ताब्यात. विहिरीत आढळला 1 दिवसाच्या अर्भकाचा मृतदेह. धुळ्यात गुरुद्वारा प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला. धीरज सिंग वर्तमान पेपर वाचत असताना उमेश नावाच्या सेवेकऱ्यानं हल्ला केल्याची माहिती. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक. फलटणमधील साखरवाडीत असलेल्या दत्त इंडिया साखर कारखाना बंद पाडला. ऊसाला 3500 रुपये दर मिळावा यासाठी आंदोलन. पुण्याच्या खेड तालुक्यात दावडी परिसरात 3 बिबट्यांचा वावर. बिबट्याच्या 2 चिमुकल्या मुलांवर हल्ला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिक शहरात महानगरपालिकेकडून वृक्ष लागवडीसाठी खड्डे. गंगापूर गाव परिसरात जेसीबीच्या मदतीनं खड्डे खोदण्यास सुरुवात. झाडं लागवड करताना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात माशाची वाहतूक करणारा ट्रक उलटला. वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडला. तर मासे नेण्यासाठी नागरिकांची झुंबड. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. 19 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात सरकारकडून 14 विधेयकं मंजुरीसाठी सादर केली जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.